शुभू, आलं माझं प्रिन्स चार्मिंग. चल बॉम्बचा रिमोट दे पटकन. ना तू तू तोच आहेस ना ह्यांचा विश्वासू माणूस. मग नीट ऐक, तू काहीच करू शकणार नाहीयेस. आज मी ह्याला मारूनच राहणार आहे. जोपर्यंत शुभू जिवंत आहे ना तोपर्यंत साहेबांच्या नशिबात मरण लिहिण्याची ताकद कुठल्याही मनगटात नाहीये. तू या बॉम्बच्या जीवावर उड्या मारायला लागलेस ना, मी साहेबांच्या पुण्याईवर. साहेबांच्या केसाला मी धक्का लागला की नाही तर शुभू तुझा काळ पडून तुझ्या समोर उभा राहील. त्याच्या पुढचं सांगतो तुला मी. आज साहेब बी वाचतील आणि तू बी. फक्त फरक एवढाच राहील, साहेब सन्मानाने वाचतील आणि तू कायद्याच्या पिंजऱ्यात. ए, तुला काय वाटलं रिमोट माझ्याकडे? रिमोट कुठे आहे ना ते माझ्याशिवाय दुसरं कोणालाच माहित नाही. समजलं तुला? सांग लवकर, सांग कुठं आहे, सांग पटकन. सांग. हा शुभू, शुभू, शुभू. बोला, मरायचंय तुम्हाला? मरायचंय? तुला असं वाटतंय ना की सगळं संपलंय, पण खरं तर काहीही संपलेलं नाही. तू आता जे वागतेस ना त्यानंतर नक्की सगळं संपेल. मला माहिती, मी त्यांचीच मुलगी. मला मार आणि घे तुझा बदला. घाल गोळी, घाल गोळी, नाहीतर तो रिमोट तरी ते माझ्याकडे. मॅडम तुम्ही बाहेर जावा, मी साहेबांना सोडवतो. मी कुठेही जाणार नाहीये. मॅडम माझं ऐका, तुम्ही तासभर मला नाही सुचणार काय. शुभू, सांगितलं ना, मी बाबांना सोडून आणि तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. मॅडम अहो, तुमच्या जीवावर फक्त तुमचा हक्क नाहीये, माझा आणि साहेबांचा बी हक्क आहे. हे बघ शुभू, माझं जे काही व्हायचं असेल ना ते माझ्या बाबांबरोबरच होऊ दे. मी कुठेही जाणार नाहीये. शुभंकर, शुभंकर तुम्ही बाहेर व्हा. बॉम्ब स्क्वॉडला फोन केला, ते येत आहेत. साहेब ते आले की त्यासनी पाठवून द्या. हा बाकी सगळ्यांनी बाहेर काढा, तुम्ही जावा. हा ठीक ठीक आहे, ठीक आहे. मॅडम आता तरी जावा, ऐका ना तुम्ही. नाही, मी नाही जाणार आहे. माझ्या बाबांना बघ ना काय. मॅडम साहेब तुमचे बाबा फक्त नाही आहेत, ते शुभूचा श्वास आहेत. जोपर्यंत शुभू जिवंत आहे ना तोपर्यंत साहेबांनी मी काय मिळवू देणार नाही. मॅडम जावा ना तुम्ही. शुभू, माझं जे काय व्हायचंय ना
ते इथे माझ्या बाबांबरोबरच होईल. मॅडम मॅडम काय झालं? शुभू, आपल्याला वायर कापावी लागेल. मॅडम हे काय काय करायचं याचं? मला वाटतं आपल्यालाच आता बॉम्बची वायर कापावी लागणार आहे. मॅडम, पण कुठली कापायची, काय करायचं? मला कळत नाही, तुझं कुठली कापूया? हिरवी कापूया काय? नाही नाही, मला वाटतं लाल कापायला हवी. पण हे कसं कळणार आता आपल्याला? काय करू शकतोय? देवी आहे. देवी आई, आता सगळी भिस्त तुझ्या हातात. तुझं नाव घेऊन मी वायर कापतीये.